की जय कपिवर्य महारुद्र हनुमान प्रभु की रामचंद्र भगवान की जय श्री रामचंद्राय नमः किती नेनते पण घेसे लटिकाची प्रेमा दाविशी जगाशी जैसा ठगवे दोषे तैसे मदसे चाले ना पूर्णाव काळ दिनाजीचा मंगळ पवित्र तो देहवानी पुण्यवंत ध्रुवदे अच्युत सर्व काळ सायखेडा सर्वांचं या ठिकाणी मी अंतःकरणपूर्वक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, थोडे परीने दे बरं का. येतानाच आम्ही आठवण काढली तुमच्यात ऑनलाईन चालू होणार आहे तुमचे. तुम्ही लातूरला आहेत असं कळालं. अहो भक्ती करत असताना अंतःकरणपूर्वक करावी. आल्याबरोबर सायकलला येण्याच्या अगोदर त्यांचा फोन असतो आम्हाला. त्यांचं नाव का घेतो? सगळ्यांनी तसं वागलं पाहिजे. तुमच्या असेल तर आमच्या असेल. फार काही आमचा निघून 8 तास घरी केला असा नव्हे. एक ग्लासभर पाणी प्यायला दिलं आम्हाला काही कमी नाही, पण एक आनंदाने ग्लासभर पाणी दिलं तरी आम्हाला तुमच्यासाठी भरपूर आहे, आमच्यासाठी भरपूर आहे. फक्त प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. रामदेवता हनुमंताच्या चरणी नतमस्तक. एवढं ऊन होतं, शाळा केल्या, मला फोन आला म्हणजे गुरुजी यावं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तरी तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रेला चुकू नको, तीर्थयात्रेला जा, भजनाला जा, प्रेम करा, एकमेकावरती प्रेम करा. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण आता परिहार पुरेसा झाला. पुन्हा शकता मी सर्व माता पित्या सम असलेल्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कथेकडे वळूया. त्याचा प्रसंग आहे का? किती नेनते पण घेसे, अधिकार तैसा करू उपदेश. माझ्या भगवंतावर अधिकार होता, माझ्या हनुमंतरायाचा. भरत जे पण राम समजून बोलू लागले. किती नेनते पण घेसे. पण एक लक्षात घे, भगवंता सामान्य जीवाबरोबर तुझं काही चालेल, पण मी निष्ठावान भक्त आहे. माझ्यापाशी काय चालणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. आता ऐका, बदनेसर छान वाचतात, सांगतातही छान, आणि सांगण्यापेक्षाही वाचण्यापेक्षा आचरण शुद्ध महत्वाचं आहे. शुद्धांचे अंतकरणाचे आणि आचरणाचे माणसं आहेत, म्हणून त्यांच्या संगतीमध्ये आम्ही राहतो. बाकी काही घेणं देणं नाही, लटक काही नाही. ऐका पुढची ओवी. जगती जगान दिससे पाताल पसी सूक्ष्मत्व. हरी धन्य तो संसारी. अरे भगवंताला जाणावं लागतं, कसं अंतर्यामी जाणावं लागतं. कारण त्याच्या मनातला भाव ज्या दिवशी जाणला ना तुम्ही भगवंताच्या, तर तो भगवंत कळत असतो. आणि म्हणून या जगतामध्ये अनेक रूपाने पाहिलं तेव्हा तू दुसऱ्याला फसवायचा प्रयत्न कर, पण माझ्या जवळ ते जमणार नाही. सूक्ष्मत्वानं कुठेही जरी गेलास, कशाही रूपात गेलास, कोणतेही रूप जरी धारण केलेस ना देवा, मला कोण म्हणतात, तू माझा स्वामी ओ मी तुझा रंग पाहताना दिसे वेदनेचा. पण याच्यासाठी काय करावं लागतं? मी तू पण जाऊ दे. ही अवस्था झाली पाहिजे. माझे प्रभू रामचंद्र समजून हनुमानजी पुढच्या ओळीमध्ये राज ऋषी भरताला काय भाषा बोलतात? ते उघडे नागवले नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंते. ऐका सज्जन हो, देव म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे. देव कसा आहे? देशी तैसा घेसी ऐसा सशी तो दान. देवाचं चिंतन करावं लागतं. एक चिमूट
बंपर साखर देवापुढे ठेवायची आणि अपेक्षा कोटीच्या करायच्या बरं का माऊली. हे नाही जमत देवाला. देवाला मनोमय असणारा आपण भजलं पाहिजे. किती देवा तुमची पूजा करताना, तुमचं मनन करताना, तुमचं चिंतन करताना तुम्हाला पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी नागवे, उघडे, अंगावरती वारुळ वाढलं, जटावर कळे धारण केले देवा. कुणाला कळाला नाहीस, तुझा पत्ता कुणाला कळत नाही. तू कुठं आहेस? स्वर्गात आहेस का? 21 स्वर्गात फिरतोस का? सप्तपाताळात फिरतोस का? जगाला जमणार नाही, पण माझ्या पुढे ते चालणार नाही. हनुमानजी बोलू लागले, एक पाला खाऊ लागले, एकी तृणरस सेविले, पाहू लागले तुझ लागे. देव जोडायचा असेल तर काय करावं लागेल? पाला खाऊन माझ्या तुकोबरायचे प्रमाण बघा. पाला खाऊन देवाला आळवावं लागतं माऊली. त्यावेळी देव प्राप्त होतो. काही जणांनी अन्नवर्जन केलं, कशासाठी? देवा तुला प्राप्त करण्यासाठी. पण प्राप्ती अशी होत नाही. कारण का? चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे. देवाला अळवण्यासाठी भक्ती तेवढी पवित्र आणि शुद्ध पाहिजे. त्याशिवाय काही नळगे एक भावाशी, कारण भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. अन्नवर्जन केलं काही जणांनी, काही जणांनी अन्न सोडून दिलं, झाडाचा पाला खाल्ला काही जणांनी. कशासाठी? देवा तुझी प्राप्ती करण्यासाठी, तुला पाहण्यासाठी. पण शेवटी तू कुणालाच मिळाला नाहीस, कुणालाच दिसला नाही सूक्ष्म रूपातला. पण माझा अधिकार असा आहे, मी तुला ओळखू शकतो. हनुमानजी म्हणतात, माता जटाभार एके वळविले शरीर, एक सेविते उदक मात्र, एक निरही सांडिले. पण हे जे काही कर्म करताना, या कर्माच्या पाठीमाग दांभिकपणा आहे. दंबे करू भक्ती सोंग दाबू जना, अंतरी भावना वेगळ्या. ते म्हणले देव दिसलाच नाही, दिसतच नाही. भक्तीच तुझी तशी नाही ना. उगाच कपडे अंगावरचे काढायचे, हातामध्ये जपमाळा घ्यायच्या. मी वारंवार सांगतो, मंदिरावरच्या शिखरावर बसलेला कावळा कधी साधू होत नसतो सद्भक्तो. नदीच्या काठावरती बसलेला बगळा कधी साधू नसतो. हे दंभिक भक्ती आहे. अंतकरणातली भक्ती कधी दिसत नाही, ती दाखवली जात नाही. कारण वाऱ्या हाती चाले सज्जनाची माप, ती सांगावं लागत नाही. वाळले लोक पाला खाल्ला, उघडे नागवे, जंगलात गेले, अनंत प्रयास केले देवा तुला प्राप्त करण्यासाठी. कुणाला पत्ता लागला नाही, मेळ लागला नाही. पण मी मात्र तुझा गळ्यातलं ताई काय, छाती जर फाडली तर मध्ये राम दिसला पाहिजे, म्हणून मी तुला सोडणार नाही. काय हे दंडी मुंडी भगवे सुडके, एकी वेळीले फडके, एक बोलके अति चतुर. नलगे दंडन मुंडन, नलगे पंचांगी साधना. मग काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकच करा. जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करा. काही नाही, जप नको, तप नको. जप तप क्रिया कर्म हे सगळं काय वाया आहे. म्हणून याच्या नादाला लागू नका. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे. वेद नाही पाठ झाला तरी हरकत नाही, ग्रंथ पाठ नाही झाले तरी हरकत नाही. कुठल्या प्रकारचा एखाद्या अनेक ग्रंथाचा अभ्यास नाही झाला तरी 28 अभंगाचा हरिपाठ आला, हरिपाठातला एक जरी अभंग आला तरी बस झालं. तुमचं जीवन सार्थक आहे. म्हणून अनेक प्रकारानं पाहिलं पण देवा पत्ता कुणाला लागला नाही. हनुमानजी म्हणतात, भरत आहेत पण राम समजून भक्ती करत असतात. आणि माझी आईचे आठवण विसरले पारता तोची संन्यासी जाण निरंतर. अवस्था अशी व्हावी लागते बर का महाराज, त्यावेळेस देव प्राप्त होतो. आणखीन काय म्हणू लागले ऐका. ऐसे पाते तुझ लागे, सर्वतान दिससे जगे, असोळे त्यांच्या सर्वांगी, भ्रमण वेगे करविसे. तुझा
पासी परी तू जागा चुकलासी. हो. प्रत्येकाच्या अंतकरण सर्व भूती पाहे एक वासुदेव. कुणाच्या अंतकरणात देव नाही. कारण लक्षात घ्या, या विश्वामध्ये विठ्ठल जळे स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज्ञा दृष्टीने पाहिला, विठ्ठल विठ्ठल कळाला पाहिजे. तो आपल्याला दिसला पाहिजे. अंतर्बाह्य वृत्तीने त्या भगवंताला पाहावं लागतं. सर्वांगाने त्याची भक्ती करावी लागते. परंतु ते सगळीकडे तुम्ही शोधित जाता. टाकेत कळसाने देव गावाला वळसा. कसं माझ्याजवळ देवा जमणार नाही. माझी भक्ती तुला पुरून उरणार आहे. हनुमानजी म्हणू लागले, मी जाणत से समस्त लपलासी देत तेथ, मी समस्त सांगेन. बोलता बोलता आपल्या मुखातून शब्द निघतो, हा हे जमतंय, दुसऱ्यापाशी कर, माझ्यापाशी जमणार नाही. कधी कधी माणसानं बोलल्याचं तोडलं सुद्धा पाहिजे. उगा काय बळे विना शक्ती बोलूच नाही. कर्तव्य आधी प्राप्त केलं पाहिजे, पार पाडलं पाहिजे, मग बोलून दाखवलं पाहिजे. देवाला सांगू लागले माझे हनुमानजी, ते न चले मज प्रती. कुठेही जाय रे देवा, कुठं जाणार आहेस? सप्त पाताळाने किंवा स्वर्गापेक्षा दुसरीकडे जाऊ शकतोस का? आणि तुला शोधून आणण्याची ताकद या हनण्यामध्ये आहे. म्हणून मी तुला सोडणार नाही. जिथं जाणार आहेस आता, देव कुठं जाणार आहे त्याचा माग काढीत माझे हनुमानजी मागे फिरणार आहेत. ऐका, त्या फेरेल पसे बापुडे वेळा लाविसी शेके पाने होळी राहासे, हे कोणाचे लक्षेना. भगवंताची लीला सामान्याला कळालीच नाही. सामान्याला कळाले की भगवंताला या जगात राहू देणार नाहीत लोक. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. अरे भक्ती शुद्ध करा. कोण सांगतंय देव खात नाही? माझ्या नामदेवरायाला विचारा देव कसा खात नाही ते. कोण सांगतंय झोपत कसा नाही? माझ्या यशोदा मातेला विचारा भगवान कसा झोपत नाही ते. अरे देव बोलत नाही का? देव येत नाही का? एका वेश्याच्या मुलीला विचारा देव कसा येत नाही जवळ. पण पात्रता पाहिजे आपल्यामध्ये सद्भक्त हो. आणि पात्रता असल्याशिवाय देव तुमच्या दारात येणार नाही. कुठेही जा, पाहिलं पाहत्या भेटेल पसी. आणि आम्हालाच वेळा लावतो, सोंग घ्यायचं नाही देवा. कारण हे माहित आहे आम्हाला, तू कोणत्याही रूपातलं 10 अवतारातलं सोंग जरी घेतलंस ना तरी भक्त म्हणून आम्ही उभे आहेत. कोणत्याही रूपानं देवा तू. कारण का या जगावरती ज्या ज्या धर्मावर गाणी येत असते त्यावेळेस भगवान आपला अवतार धारण करत असतो. तू कसलाही अवतार घे, भक्त म्हणून तुझ्या पाठीमागे आम्ही उभे आहेत. भेळ न लगे जळी बुडता मस्त्याय तळपता लाज सर्वता असे ना. निर्धारच केला देवा दोरा ओळखण्यासाठी. काय देवा ज्याचं नाव घेऊन एक तू रूप घेतलंस, माशाचा अवतार घेतलास. तुला तिथं पाहिलं कारण मी भक्त आहे ना. आणि एक सांगू तुम्हाला, देव काही लहान नाही, पण देवापेक्षा माझ्या भक्ताचा अधिकार श्रेष्ठ आहे. देव काय करतो? देव ज्या वेळेला त्याला घेतो, चमच्यावर का होईना साखर देवाला दाखवायला लागते, त्यावेळेस तुमच्याकडून उदाहरण दाखवतो. पण माझ्या आंब्याचा गुण घ्या, माझ्या झाडाचा गुण घ्या, 100 दगड मारा, 200 झाडाची फळं देतील. तसा माझ्या संताचा अवतार आहे, माझ्या संताचा उपयोग आहे. संत हे निष्काम तुम्हाला जसं माय आणि बाप आपल्या बालकावर प्रेम करतात तसं संत हे आपल्या कुणावरती प्रेम करतात? भक्तावरती प्रेम करतात. देवा तुला मी पाहिलं, माशाचं रूप धारण केलं देवा, आणि मध्ये समुद्रात जळात बुडाला, पण मी तुला सोडलं नाही. हात पाय पोटी घालून तेच पाटी करीत अति निवारा. जसे चरित्र केले नारायणे, रांगता बोधने राखीत आहे. 10 अवतारातलं चरित्र केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, विस्तृत कथा होईल म्हणून धावत्या वेगात सांगतोय मी. काय केलं? ही सृष्टी लयाला निघू लागले त्या हिरण्यकश्यानं ती आपल्यामध्ये घेऊन जायचा प्रयत्न केला. कसा त्याला सृष्टी जाऊ लागली. देवा तू कसवाचं रूप धारण केलंस,
कासव म्हणजे निबर पाठ केलीस, निबर पाठ. होय. आणि देवाला अवतार घ्यावाच लागतो. धर्मावर संकट आलं, भक्ताला ग्लानी आली की देवाला अवतार घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, कारण या दुष्टाला या सृष्टीवरून तू संपवायचं असतं. आणि म्हणून मी माशाच्या रूपात देवा तुला पाहिलं, लगेच रूप बदललंस. तसा हत्ती सरड्या असतो ना, या जगात अशी रूप बदलणारे आहेत बरं का माणसं. पण देव रूप का बदलतो? माझ्या साधूवर संकट आलं, माझ्या ऋषीवर संकट आलं, माझ्या भक्तावर संकट आलं की देव आपलं पात्र बदलत असतो. पण हे रंग पात्र बदलणारे माणसं जगाला फसवण्यासाठी असतात. निबर पाठ केले देवा, कासवाचं रूप धारण केलं, तिथं ओळखलं, पण पुढे कुठे गेलास ऐक देवा. मत पडल्या पाठीवरी ओळखी न दिसी तरी ते धरिता निर्धारे रूपांतरे लपतोसे. काय नो हे करिता तुझं भगवंता, तुला करता काय येत नाही? करशील तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वतराई, या जगात काही करता येत. पर्वत पाठीवरती पडला, मी बघितलं तुला, तुला बघितल्याबरोबर रूप पालटलं देवा, पुढचं रूप कोणतं धरलंस ऐक. धावण्या धावता मागेसे बेने बेने सुकरवशी वेगी जाती भोय धरेसे करुणा बाकीसे अनिवार. माझ्या भक्तासाठी अवतार देवाने मत्स्य कुर्मादी शुकर, माशाचं रूप धारण केलं, कासवाचं रूप धारण केलं. आता ज्याचं नाव घेऊन त्याचं रसातळाला ही सृष्टी जाऊ लागली. हिरण्यकश नावाचा दैत्य होता. दैत्य फार वाईट हो, आता बी दैत्य तेच आहेत बरं का, फक्त रूप बदललंय. ती शक्ती करू देत नाही, गावात सत्य होऊ देत नाही, ते त्याच पर्यंत आहे ना. हिरण्यकशासारखेच आहेत, ते तरी चांगले तरी होते. त्यांना देवाची संगती घडली, तुम्हाला देवाची संगती घडली. कुठलंही धर्माचं काम आलं की त्याच्यात आडवं येतात. सद्भक्त एकच लक्षात घ्या, तुमच्याच्यानं होत नसेल तर करू नका. तर धर्माचं काम करताना आडवं येऊ नका. जमलं तर पहा, नाही तर दूर राहा, पण चांगल्या कार्यात अडथळा येऊ नका. हिरण्यकश नावाचा दैत्य ही सृष्टी रसातळाला घेऊन जात होता. माझ्या भगवंतानं वराह म्हणजे डुकराचं रूप धारण केलं, आपल्या दाढेवरती ही सृष्टी असणार ठेवली. देवा तुम्ही काम चांगलं करतात, पण भक्ताला बाजूला सारून करतात. तिथं ओळखलं, पण पुढं कुठं गेला जाबाडे पसरोडी मारे गुळगुळ करते खांबा भितरे नरणा केसरे होळी ठाकसे. पाहिलं मी तुम्हाला, पण लगेच अवतार बदलला तुम्ही. खांबामध्ये नरसिंहाच्या रूपानं कुणाला मारायचं होतं? भक्त प्रल्हादाच्या बापाला. रामाचं नाव घेत नव्हता, दिलं हे होतं कुणाचं? भक्त प्रल्हादाला तो हिरण्यकशिपू नाव घेऊ देत नाही. ते पुन्हा विचारू लागला, काय नाव घेतोस? नारायण. नारायण, अरे आमची तर विरुद्धच पार्टी आहे ना, आम्ही इकडच्या पार्टीची, आम्ही बार मध्ये जाणार आहे, तू मंदिरात जाणार आहे. म्हणला जमणार नाही. कोण तो नारायण? कुठं आहे तुझा? नरसिंहाच्या रूपानं माझ्या भगवंताने नरनाकेशरी काय केलं? शरीर हे नराचं, हत्तीचा डोका असणार त्या ठिकाणी सिंहाचं लावलं. देवाला काही करता येत नाही. 2019 ला सृष्टीला यायला घालायचे, पण तुमच्या आमच्या सारखे गुरुजी सारखे तुमच्या आमच्या सारखे भक्त शिल्लक होते. जगात सगळे वाईट नाहीत, जगात सगळे चांगलेही नाहीत, पण चांगल्यासाठी देव आपल्या अवतार रूपाने येऊन सगळ्या सृष्टीला सांभाळलं. 1993 ला किल्लारीत भूकंप झाला, सोनं नाणं आम्ही बघायला गेलो, सोनं लुटून आणलं. म्हणून तर माझ्या प्रभू रामचंद्राने गुरुजी लंकेमध्ये वानराला नेलो, तुमच्यावर विश्वास नव्हता. एका किल्लारी गावात कोट्यावधी रुपयाचं सोनं तुम्ही लुटून आणलं. कशाला गेलता? बघायला. प्रेत पडलेलं बघायला गेलात, पण मड्यावर चढून खाऊन आलात. ही सत्य परिस्थिती आहे, कुणावरती टीका नव्हे. आणि म्हणून ऐका, तिथं पाहिलं नरनाकेशरी असं रूप धारण करावं लागलं. काय केलं? नाक केश तिकट भारे हाते धरुणे अंगावरी उदर चिरुणे नकाग्रे करशी बुहारे पात्याचे पाहत्याची. हा, देवाकडे असं सुद्धा बघितलेलं जमत नाही. वक्र दृष्टीने तर सोडाच, बघावं लागेल कसं? अंतर्वृत्तीनं आणि प्रेमानं.
भक्त प्रल्हादाला, अरे काय नारायण म्हणतोस, कुठं आहे तुझा नारायण? ते म्हणला, बापाला म्हणला, कारण का कामामध्ये आला, माता पितरे ती नव्हे, कोणती धर्माच्या कामात आडवेतात ती आपले माय बाप नव्हे, कोणी असू द्या, जन्म देणारे असू द्या. ते मला देव कुठं आहे? अरे म्हणजे देव इथंच आहे, खांबावरी लात मारिनी दुर्जने. आणि खांबी नारायण प्रकट झाले, खांबामधून नरसिंहाच्या रूपाने आले. वरदान होतं त्या हिरण्यकशिपूला, दिवसा नाही, रात्री नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, दारात नाही, घरात नाही. देव लय हुशार आहे. हा, जसं मागताल त्याच्या उरपाटा देत आहे. मांडीवरती घेतला, दिवस मावळ दिला नाही, सूर्योदय होऊ दिला नाही, अंधार पडू दिला नाही, दारात नाही, घरात नाही, कुठं दारामध्ये, बाहेर नाही, घरी नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, नखाने असणार त्या हिरण्यकशिपूचं पोट फाडलं, संपवलं. म्हणून भक्ताचा नाद कधी करायचा नाही. आणि आमच्या सुद्धा या भक्ताचा नाद कोणी करायचा नाही, कारण आमच्या भक्तावर संकट आलं की देव अवतार घेतल्याशिवाय राहत नाही का? मग पुढं काय केलं, पुढची कथा. बापुडा भिकारी रंग दिन कुब्ज होणे देख, बळीपासी भीक मागचा वामन झाले. वामन बटूचं रूप धारण केलं. बळी हा सर्वस्वे उदार, देणे उभारिला कर, करोनिया कर तो हा, पाताळी घातिला हरी तो निष्ठुर निर्गुण. तेव्हा तुला माया नाही, दया नाही. आम्ही म्हणतो का वेळा पिढा जाऊ दे ना, रावणाचं राज्य येऊ दे, नाही, वेळा पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. उदारत्व आहे काय जाणार हो? या जगामध्ये उदार होऊन गेले, कर्णासारखा उदार नाही. रणांगणामध्ये माझ्या कृष्णाने बाण मारल्याबरोबर जमिनीवरती पडला, पण देवाने सांगितलं मला दात पाहिजे, जमिनीवरती दात पाडले गुरुजी आणि दिले. याला उदारत्व म्हणा. कर्णासारखं उदारत्व नाही, बळीराजासारखा उदार नाही. बळीराजाने काय केलं? भीक मागायला गेला बळीच्या दारात. सामान्य मामाने एक लक्षात घ्या, याचा आदर्श घ्या सर्वजण तुम्ही. चांगल्या माणसानं, सामान्य माणसाकडे भीक मागायला कधी जायचं नाही. बळीराजा उदार होता, पण फसवायचं होतं माझ्या बळीराजाला देवाला. ते म्हणला मला 3 पाऊंड जमीन पाहिजे. ते म्हणला कधी बी देवा, सृष्टी तुझी आहे, माझं काय काय माझं या ठिकाणी. डोक्यावरती पाय दिला, जमिनीवरती दिला, 2 ठिकाणी 2 स्वर्गात. मग 3रा पाऊल कुठं देऊ? बळीराजा म्हणला कुठेही दे, माझ्या डोक्यावरती घे. बळीला पाताळात घातलं, पण बळीचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता, मी पाताळात गेलो तरी हरकत नाही, पण माझा नारवंट लावायला तुला लावल्याशिवाय राहणार नाही भगवंता. म्हणून वामनाच्या रूपामध्ये तिथं त्या बळीचा नारवंट असणारा त्या वामनाला राखायला लावला. इथंही ओळखलं मग देवा तुम्ही तेने ओळखोणे निर्धारे धरुणे द्वारपाळ करे, अद्यापि वरे तिष्ठत. माणसानं वागणं चतुरपणाचं पाहिजे. देव चतुर आहे हो, पण देवापेक्षा भक्त चतुर आहेत, निश्चितच आहे. बळीराजा चतुर भारी. बळीराजानं ओळखलं, बरं असं आहे का? फसवायला सामान्याला गेलं पाहिजे, निष्ठेनं भावानं भक्तीनं केलेलं फसवायचं नाही. मला सांगा, गुरुजीने आता सांगितलं, बोलता बोलता 1 मिनिट लागू द्या. माय बापाला लेकरं फसवले का स्वतःला फसवले? 13 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. बघतो मोबाईल मिळाला नाही. तुम्हाला माझं विनंती आहे, रडू द्या. लहानपणापासून मी आता गुरुजी आहे म्हणून सांगतो, माझ्या शाळेतल्या 10 वर्षाच्या मुलाला आता चष्मे लागलेले आहेत. ही सगळी तुमची चूक आहे. मागितल्या बरोबर देता. तुमच्या या लोगड्याला 12 ठिगळ्या आहेत, बापाच्या असणाऱ्या तर 4 ठिगळ्या आहेत. मागितल्या बरोबर लेकरं देतात, त्याला जाणीव होऊ द्या. गरीब आहे त्याची जाणीव झाली पाहिजे. दसकट आहेत, आणखी आमच्या हाताला हे आहेत बघा, वन आहेत. तुम्हाला झाल्याच दाखवतोय सत्य आहे की कसं आहे. आणि म्हणून इथपर्यंत आम्ही आलो. आम्ही डॉक्टर केले, इंजिनियर केले. आता गुरुजी मगाच म्हणले ना, अमेरिकेत सुसंस्कार करा. शिकला मुलगा, कमी शिकला तरी हरकत नाही, पण सुसंस्कारित बनवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे बायापासून आधी घडते बरं काय.
अतिप्रेम महिला लावतात. प्रेम लावाच, त्याला जपा, पण त्याचा लाड करून ठेवू नका त्या लेकराचा, कारण तुमच्या मुळावरती येणार आहे शेवटी, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी काय सांगत होतो, ते कथा जाऊ द्या हो, कथा एखादी ओळी विसरू द्या. बळीराजा चतुर होता, ओळखला देवा मला फसवतो का? हा, तू चोर आहेस तर मी चोरावर मोर आहे. मी तुला माझा दारवंडा त्या ठिकाणी सांभाळला नाही, मलाही बळी म्हणू नको. आणि अद्यापी वरी आतापर्यंत बळीचा दारवंटा वामनाच्या रूपाने ऐकतो. मग काय झाला? मागण सांगितले मागाडे, मगा फुले मायेचे मळे, निज निवाडे काढीसे. परशुरामजी झाले, पुन्हा निघाले तिथून. निघाले कुठे गेले? माहूरकडं. तिथं ते कोण आलं होतं? सहस्त्रार्जुन. ते मागायला कामधेनू तिथं मारायला लावलं. मग स्वतःच मारायला लावलं, स्वतःच माय माय म्हणून रडू लागला. पण देवाची बरोबरी करायची नाही. ते म्हणणार हो प्याला आहे. त्या देवानं विष घेतलं महादेवानं, तू घे बरं चमच्यावर, होतंय का? सहजच बोलताना म्हणते तू काय महादेवाचा प्याला आहे, आणि त्याची बरोबरी करू नको. सबसे बडा देव महादेव आहे. जे राम सुद्धा माझ्या महादेवाचं चिंतन करतो, आणि महादेव माझ्या रामाचं चिंतन. कुणाच्याही बरोबरीला जाऊन कुणाची बरोबरी करायची नाही. मग आपल्या माये प्रेमानं माय माय म्हणून रडू लागला. कोण? परशुरामाच्या रूपामध्ये. देवा तिथंही तुला मी ओळखलं, रूप बदललं. सर कुठे गेला? रडसे माये माय लोक म्हणते झाले काय, अपूर्व पाहे केवळ. काय अपूर्व आहे? देवाची लीला सांगता येत नाही. त्याच्यासारखी लीला माणसानं करायची नाही. नाट्य विडंबन आहे भगवंताचं. अवताराला मनुष्य रूपानं आले म्हणून नाट्य विडंबन करावं लागते, लक्षात घ्या. उगं ते नाग नाचू लागला म्हणून भांडुळानं नाचायचं नाही. आपल्या परीनं जगायचं ना आपल्या परीनं वागायचं. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. उगं एखादा मोटर 4 चाकीमध्ये फिरायला म्हणून तू घेऊन बघ, चित्त घर बी विकावं लागते, दार बी विकावं लागते. संसार करत असताना तो ऐका, संसार करत असताना बारीक छोट्या माणसाकडे बघून संसार कधी करायला शिका. एखादा सायकलीवर चालणाऱ्या माणसानं मोटरसायकलकडे चालणाऱ्या माणसाकडे बघून व्यवहार करायचा नाही. जो रस्त्याने अनुवानी पायाने चालतो त्याच्याकडे बघून तुम्ही चाला का? आपल्याला वाटलं पाहिजे आपण तरी पांढर मारून सायकल चालवतोय, अनुवानी पायानं रणरण त्या उन्हात का धावतोय. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. लटकेची म्हणे ओ माय माय, आणि जगाला तो दाखवू लागला. दाखवू नको बाबा, आम्हाला माहित आहे तुला काही करता येत. अपूर्व असं त्या ठिकाणी बघू लागला. ऐका पुढची कथा. किती मिळविली माकडे, सागरे तारुणिया गुंडे, लंका कैवाडे घेतले. माझ्या हनुमंतरायानं काही कठीण शब्द पुरुषत्व तुझं नाही. नपुसका म्हणे नपुसक पाहिजे काही शब्द आले मनामध्ये. काय देवा किती नाटक केलास.